झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता आयपीएल बाबतच एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। आयपीएलच्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करा असा सल्ला मुंबई हायकोर्टाने सरकारला दिलेला आहे। 18 एप्रिलपर्यंत थकबाकी दिली नाही तर कारवाई करा असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। आयपीएलच्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करा असा सरकारला सल्ला दिलाय मुंबई हायकोर्टाने। आयपीएलची अनेक ठिकाणी थकबाकी कायम आहे। अनेक ठिकाणी सुरक्षेची जी रक्कम कोट्यवधींची ही रक्कम आहे ती रक्कम त्यांनी अदा केलेली नाही आणि त्याच्यामुळे आयपीएलकडे असणारी थकबाकी लवकरात लवकर अदा करावी असा सल्ला कोर्टाने दिलेला आहे। आयपीएलच्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करा, मुंबई हायकोर्टाने हा सल्ला दिलेला आहे सरकारला। आपल्या सोबत आहेत वकील गणेश सोहनी। गणेशजी, नेमकं काय म्हटलंय मुंबई हायकोर्टाने? त्याच्यामध्ये असं झालं की काल महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याची विनीत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली गृह खात्याची एक बैठक झाली आणि मुंबई, नागपूर, पुणे आणि डीवाय पाटील स्टेडियम नवी मुंबई इथे 2010 आणि 2011 मध्ये जे आयपीएलचे सामने झाले होते आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं जे बिल होतं सुरक्षेचं त्या संदर्भामध्ये साधक-बाधक चर्चा झाली आणि बीसीसीआयने असं म्हटलं होतं की महाराष्ट्र पोलिसांचे सुरक्षेचे रेट हे इतर दिल्ली मद्रास वगैरे तुलनेमध्ये जास्त आहे आणि त्या संदर्भामध्ये हायकोर्टाची परवानगी देऊन बीसीसीआयने एक सरकारकडे रिप्रेझेंटेशन केलं होतं की आमच्या बिलामध्ये काही कमी करता आलं तर बघा इतर राज्यांची तुलना करून। आणि त्याला आम्ही प्रत्युत्तर ठोस दिलं होतं। आम्ही विरोध दर्शवला होता की आयपीएलने क्रिकेट कमर्शियल केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही बिलामध्ये कमी होता कामा नये। शेवटी काल निर्णय झाला आणि चारही जी सेंटर्स आहेत नागपूर, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई याच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्र सरकारने आकडे जाहीर केलेले आहेत की किती कोण देणं लागतं। टोटल साधारण 8,40,00,000 रक्कम जाते आणि ही रक्कम जी आहे ती 18 तारखेच्या आत ज्यांनी स्टेडियम बुक केली होती आणि पोलिसांची सुरक्षा मागितली होती, उदाहरणार्थ नागपूरला विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नवी मुंबईला खुद्द आयपीएलचे सीओओ मिस्टर सुंदर रमण, आणखीन पुण्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी हे पैसे भरायचे आहेत आणि जे 18 तारखेपर्यंत ते पैसे भरले नाहीत तर ते विविध जे जिल्हाधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, बिलकुल तर महाराष्ट्र महसूल नियम 1966 नुसार रिकव्हरी प्रोसिडिंग ज्याला म्हणतात वसुलीची कारवाई ते करायला जिल्हाधिकारी मोकळे राहणार आहे। बिलकुल 18 एप्रिलपर्यंतची ही मुदत दिलेली आहे। धन्यवाद गणेश सोहनी सर, झी 24 तासची तुम्ही बोललात त्याबद्दल। याचिकाकर्त्यांचे वकील गणेश सोहनी यांच्याशी आपण बोलत होतो। कोर्टात त्यांनी धाव घेतलेली होती आणि आता 18 एप्रिलपर्यंत आयपीएलच्या सामन्यांमधली जी काही थकबाकी आहे ती वसूल करावी, ती भरावी, त्याची भरपाई करावी असा सल्ला मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।